हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय वचन 7. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय वचन 7. सर्वांचा शेवट जवळ आला म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा. सर्वांचा शेवट जवळ आलेले म्हणून मर्यादेने राहा आणि प्रार्थना करण्यास सावध असा. वचन काय सांगते की सर्वांचा शेवट जवळ आलेला आहे. प्रत्येकाचा, सर्वांचा म्हणजे या जगात राहणाऱ्या प्रत्येक मानवाचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा, हर एक गोष्टीचा शेवट जवळ आलेला आहे. प्रत्येकाचा अंत जवळ आलेला आहे. म्हणून वचन सांगते की मर्यादेत राहा, मर्यादेच्या पलीकडे तुम्ही अतिवर वागू नका आणि प्रार्थना करण्यास सावध असा. तुम्ही प्रार्थना करत राहा, प्रार्थनामय जीवन जगा, कारण सर्वांचा शेवट जवळ आलेला आहे. आता तर प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे आणि प्रभू येशू येणार आहे. त्यासाठी आपल्याला तयार आणि जागृत राहायचे, कारण हा शेवट जवळ आलेला आहे, म्हणजे अंत आलेला आहे, वेळ आलेली आहे, प्रभू येशू येण्याची वेळ. आता जर शेवट आलेला आहे तर याचा अर्थ पृथ्वीचा अंत होणार, पृथ्वी नष्ट होणार, अगदी सर्व मानवाचा अंत होणार. मग आता शेवट आलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं? तर या शेवटच्या दिवसात आपण आहोत, अंताच्या दिवसात आपण आहोत. तर वचन सांगते मर्यादेने राहा आणि प्रार्थना करा. आता मर्यादा म्हटली तर परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालणं आणि प्रार्थना करणे. तर प्रभूच्या नियमात राहिल्याने, प्रार्थनामय जीवन जगत राहिल्याने आपला अंत किंवा आपला नाश होणार नाही, तर आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार. कारण शेवट आलेला आहे, या पृथ्वीचा प्रत्येक मानवाचा अंत आलेला आहे. प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे. म्हणून होईल तितकी वेळ प्रभू मध्ये घालवा, होईल तितकी वेळ प्रार्थनेसाठी द्या. परमेश्वराच्या वचनात, परमेश्वराच्या नियमात चालण्याचा मात्र प्रयत्न करा. तरच प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तरच प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, आपली बंधने तोडणार आणि आपल्या समस्यातून आपल्याला प्रभू मुक्त करणार. कारण वचन सांगते सर्वांचा शेवट जवळ आलेले. पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये आपण पाहतो 3 अध्याय 3 ते 4. प्रथमे ध्यानात ठेवा की स्वतःच्या स्वासनेप्रमाणे चालणारे थट्टीखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील त्याच्या येण्याचे वचन आता खोटे आहे. कारण वाढ वडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होती तसेच चालू आहे. काय सांगते वचन? शेवटल्या दिवसात अनेक थट्टीखोर लोक येतील आणि खरोखर आलेले आहेत. आता या शेवटल्या दिवसात अनेक लोक प्रार्थनेची थट्टा करतात, प्रभूच्या लोकांची थट्टा करतात आणि ते म्हणतात की मात्र तुम्ही मनात आलेल्या दिवशी येणार आहे, मध्या का आलेला आहे? सुरुवातीपासून जसं चालले ना तसंच चालत आहे, कुठे काही दुसरं मात्र वेगळंच चालू आहे असे म्हणणारे लोक आहेत. खा प्या मोज मजा करा, बस मनाला वाटते तसं जीवन जगा, येशू येईल तेव्हा येईल. थट्टीखोर लोक आलेले आहेत, जी प्रार्थनेची पण थट्टा करत आहे, प्रभूच्या लोकांची थट्टा करत आहे, बायबलची थट्टा करत आहे शेवटल्या दिवसात. आणि आता चालू आहे, त्याच्यावर आपल्याला कळते की शेवट आलेले आहे, अंत आता आलेले. कारण प्रभूच्या नावाची निंदा करणारे, प्रभूच्या लोकांना मारहाण करणारे, छळ करणारे अनेक लोक उठलेले, अनेक लोक प्रभूच्या विरुद्ध उठलेले आहेत. हे थट्टीखोर लोक आलेले आहेत. यावर आपल्याला कळत आहे की शेवट जवळ आलेले आहे, म्हणून अंत जवळ आलेले आहे. म्हणून संधी प्रार्थना करत राहा. अंत आलेले आहे, मर्यादित राहा, म्हणजे प्रभूच्या नियमात राहा आणि प्रार्थना करत राहता. त्याच्या पलीकडे दुसरा कोणताच उपाय नाही. कारण जर आपण प्रार्थनेत राहिले, परमेश्वराच्या नियमात आणि वचनात राहिले, तर आपण प्रभू बरोबर स्वर्गीय राज्यामध्ये घेतले जाणार आणि देवाच्या राज्यामध्ये आपण कायम स्वरूप राहू शकणार. हे शेवटचे दिवस आहेत आणि आपल्याला स्थिर राहायचे. बायबल सांगते इब्री लोकास पत्रामध्ये 3 अध्यायामध्ये 13 ते 14 वचनापर्यंत, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरून
आहोत. बायबल सांगते जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना शिक्षण द्या, बोध करा, परमेश्वराची शिकवण द्या. पापाच्या फसवणुकीने तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. वेळ आहे ना, तर आता वेळ आहे की ऐश्वर्याच्या तर वेळ आलेली आहे. आता मला संधी मिळाली, वेळ मिळाली, तेवढी वेळ मी प्रभूमध्ये घालवतो. काही संधी वचन आज म्हटलेला वेळ आहे, म्हणजे आता जर तुमच्याकडे वेळ आहे तर ते देवाला द्या. एकमेकांना परमेश्वराच्या वचनाविषयी सांगा, शिकवणीविषयी सांगा, बोध करा एकमेकांना. तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. वेळ आहे तेवढी वेळ परमेश्वरासाठी वापरा म्हणून वचन सांगते. कारण तुमच्या आरंभीचा भरोसा जर तुम्ही शेवटपर्यंत दृढ धरून ठेवला तर आपण प्रभूचे भागीदार बनणार. शेवटपर्यंत आपण टिकले, विश्वासात मजबूत राहिले तर आपण प्रभू येशूचे भागीदार बनणार. आणि इब्री लोकास पत्र 3:6 काय सांगते बा, ख्रिस्त देवाच्या घराला नेमलेला पुत्र या नात्याने विश्वासू होता आणि आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्या त्याचे ती घर आहोत. काय सांगते वचन? वचन सांगते आपला सुरुवातीचा भरोसा शेवटपर्यंत आपण दृढ राखिला तर आपण कोणाचे घर आहोत? प्रभू येशूचे घर, प्रभू येशूचे मंदिर आपण बनले जाणार. म्हणजे प्रभू आपल्यामध्ये वस्ती करणार. पहिलं वचन पाहिलं, आपण प्रभूचे भागीदार बनणार. दुसऱ्या वचनात पाहतो, जर शेवटपर्यंत आपण टिकले, शेवटपर्यंत विश्वासू राहिले तर आपण प्रभूचे घर बनणार, प्रभूचे मंदिर बनणार. पुढे इब्री लोकास पत्रामध्ये 6-11 आमची अशी इच्छा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खात्री करून घेण्याची हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी. काय सांगते वचन? तुम्ही आशेची, विश्वासाची पूर्ण खात्री केलेली आहे तर शेवटपर्यंत तशीच व्यक्त करत राहा. शेवटपर्यंत तुम्ही प्रभूमध्ये तशीच मजबूतच राहा, कमजोर पडू नका. तुम्ही देवामध्ये वाढायला लागलेले आहात ना, परमेश्वराच्या सेवेमध्ये वाढत आहात ना, तुम्ही प्रभूमध्ये म्हणता ना आम्ही विश्वासू, आम्ही प्रार्थनेचे लोक आहात, तर ते शेवटपर्यंत तुम्ही तसेच राहा मजबूत आणि आपला भरोसा व्यक्त करत राहा, परमेश्वरामध्ये वाढत राहा की आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. म्हणजे शेवटपर्यंत डळमळता कामा नये. बायबल सांगते कमजोर पडता कामा नये. विश्वासात, प्रार्थनेत, सेवेत, कार्यात कमी पडू नका, उलट मजबूत बना. शेवटपर्यंत आपल्याला दृढ राहायचंय तर आपण प्रभूचे भागीदार आणि प्रभूचे मंदिर बनणार. कारण सर्वांचा शेवट आता जवळ आलेले आणि होईल तितकं प्रयत्न करून आपल्याला परमेश्वरामध्ये वाढायचंय, प्रार्थनामय जीवन जगायचंय. खा प्या, मोज मजा, नाच तमाशा ह्या गोष्टीमध्ये सहभागी होऊ नका. हल्ली आपण पाहतो या संपूर्ण जगामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी चालू आहेत, अनेक वाईट गोष्टी चालू आहेत. भांडण, तंटा, युद्ध, लढाई, अनेक गोष्टी, अनेक प्रकारचं पाप चालू आहे. परंतु आता ही वेळ आहे परमेश्वरामध्ये वाढण्याची. कारण प्रभू येशू येण्याची आता वेळ आलेली आहे. आणि वचन काय सांगते बघा, वचन सांगते मत्ती 24:13 वचन सांगते जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. आता वचन काय सांगते? जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. मत्ती 24:14 आपण पाहू. त्याच्यात काय दिले? सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल. काय सांगते वचन? जेव्हा ही सुवार्ता संपूर्ण जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल. आता पहिलं वचन आहे शेवटपर्यंत टिकून राहा. जो शेवटपर्यंत टिकेल तो करेल. आणि शेवट कधी होईल वचन सांगते? जेव्हा सुवार्ता साऱ्या जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल. आपल्याला काय वाटते? अद्यापर्यंत असे देश आहेत का, असे राष्ट्र आहेत का जिथे सुवार्ता पोहोचली नाही? पोहोचली आहे. प्रभूचं वचन अगदी साऱ्या जगात पोहोचलेलं आहे. अगदी संपूर्ण जगात, देशामध्ये, नगरामध्ये, शहरामध्ये पोहोचलेलं आहे. प्रभूचं वचन जगजाहीर होत आहे. आता वृद्धी पावत चाललेले परमेश्वराचं वचन सर्व लोकांपर्यंत परमेश्वराची सुवार्ता पोहोचलेली आहे. आणि यावर आपल्याला अंदाज येतो की शेवट आता जवळ आलेला आहे. कारण जेव्हा साऱ्या जगात
स्वार्थीची घोषणा होईल तेव्हा शेवट होणार. आणि स्वार्थीची घोषणा साऱ्या जगात घोषणा झालेली आहे, म्हणजे आता शेवट आलेले आहे. म्हणून मत्ती 10:22, मार्क 13:13 वचनात तुमचं वचन काय सांगते? लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकणार तोच तरणार, तोच वाचणार, तो बुडणार नाही, तो नाश पावणार नाही, तर त्याचे तारण होणार, तो स्वर्गीय राज्यामध्ये मात्र जाणार. म्हणून आपण शेवटच्या दिवसात आहोत. बायबल संदेश शेवट आलेले आहे आणि या शेवटच्या दिवसात होईल तितकं प्रयत्न करा. परमेश्वराचे नियम पाळण्यासंबंधाने, प्रार्थनेत राहण्यासंबंधाने, सेवा करण्यासंबंधाने जर आपल्याला संधी मिळाले, देवाचं कार्य करण्याची संधी, प्रार्थना चालवण्याची संधी, प्रार्थनेत राहण्याची संधी, तर ती गमावू नका. कारण आपण शेवटच्या दिवसात आहोत आणि शेवटच्या दिवसात मत्ती 24 निवडले लोक पण फसतील. निवडल्या लोकांची पण फसवणूक होईल. म्हणून सावध राहा. आपल्याला स्थिर राहायचंय. आपण शेवटच्या दिवसात आहोत. आपल्याला परमेश्वराच्या वचनात, नियमात, आज्ञेत चालायचंय. प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगायचंय. पाप, वाईट, चुकीच्या गोष्टी सर्व दूर करायचे. अनेक लोक आपल्याला पापात पाडण्यासाठी, परमेश्वरापासून दूर नेण्यासाठी प्रयत्न करणार. त्या लोकांच्या मागे लागू नका. मोह, वासना हे सर्व बाजूला करा. परमेश्वराची आराधना करा. प्रभूमध्ये स्थिर राहा. प्रार्थनेत मजबूत राहा. तरच आपण प्रभू बरोबर देवाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करू शकणार. देवाच्या राज्यामध्ये आपण जाऊ शकणार. कारण शेवट जवळ आलेले आहे, अंत जवळ आलेले आहे, प्रभू येशूचा दिवस जवळ आलेले आहे. म्हणून प्रयत्न करायचे प्रार्थनेत राहण्यासाठी. बायबल सांगते यहूदाच्या पत्रामध्ये 1 अध्याय 17 ते 18 वचनापर्यंत. तिकडे वचन यहूदा काय म्हणतो पहा. परंतु प्रियजनो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताने पूर्वी सांगितलेल्या वचनाची आठवण ठेवा. ते तुम्हाला असे सांगत असत की शेवटच्या काली आपल्या कुवासनाप्रमाणे चालणारी कुटार माणसे निघतील. प्रभूचे प्रेषित सेवक काय सांगत होते? शेवटच्या दिवशी, शेवटल्या दिवसामध्ये मार्गाने, वाईट मार्गाने, पापाच्या मार्गाने चालणारे कुटाळ माणसे निघतील. आणि आपण असे लोक पाहतो. खरोखर आता शेवटच्या दिवसात अनेक लोक जे आहेत ही पापात, वाईट जीवन जगत आहेत. अनेक ठिकाणी भांडण, तंटा, धर्मांतर या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. मारामारी करणे, दबावणे, धमकावणे, जबरदस्ती करणे, दबाव टाकणे, अशा गोष्टी अगदी मात्र जगामध्ये नाच तमाशा, पाप, वाईट गोष्टी हे सर्व जास्त अधिक चाललेले आहे. पवित्रता, सत्यता, धार्मिकता जणू काही नाहीसेच झालेली आहे. कुठाळ माणसं निघालेली आहेत. चुकीच्या रीतीने चालणारी, वागणारी अशी माणसं अधिक निघालेली आहेत. आताची पिढीच किती पापात आहे, भ्रष्टाचारामध्ये जीवन जगत आहे. आई वडिलांचं ऐकत नाही, आई वडिलांच्या आज्ञा पाळत नाही. अनेक ठिकाणी वाईट गोष्टी चालू आहेत. का? कारण शेवटचे दिवस आहेत. आणि मग शेवटच्या दिवसात जसे की वचन सांगते तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय 1 ते 5 वचनात, शेवटल्या काली कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, ओंकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघाती, पुढ गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाहेर रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासून दूर राहा. काय सांगते वचन? शेवटच्या काली अशा प्रकारची लोक निघतील. आणि आपण अशा गोष्टी आज पाहतच आहोत की खरोखरही असं चाललेलं आहे. खरोखर असे लोक आज आपल्याला अनेक ठिकाणी दिसत आहेत. आणि वचन सांगते शेवटल्या दिवसात असे लोक येतील आणि सुभक्तीचे बाहेरील स्वरूप दाखवणारे की बघा आम्ही किती प्रार्थनेचे लोक आहात, दाखवताना आम्ही किती पवित्र आहात, आम्ही देवाचे लोक आहात असं दाखवतील. परंतु ते बाहेरून तसं दाखवतील पण आतून ते पूर्ण बिघडलेले, मात्र परमेश्वराच्या विपरीत चालणारी लोक असतील. आणि खरोखर अनेक ठिकाणी परमेश्वराच्या नावाची सेवा करणारे लोक आहेत पण देवाच्या नियमाप्रमाणे चालत नाही.
असे लोक निघतील आणि निघाले आहेत. यावर आपल्याला कळते की आपण शेवटच्या दिवसात आहोत. शेवटच्या दिवसामध्ये आपण आहोत, कारण हे शेवटचे दिवस आहेत. अंत आलेले, शेवट आलेले. म्हणून प्रायव्हसी प्रार्थनेत राहा, टिकून राहा, तुम्ही स्थिर राहा, मजबूत राहा, बिघडून जाऊ नका, भवकून जाऊ नका, प्रभूला तुम्ही सोडू नका, प्रभूपासून तुम्ही दुरावू नका, स्थिर आणि मजबूत राहा. अनेक लोक आपल्याला परमेश्वरापासून दूर करण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्याला परमेश्वरामध्ये मजबूत राहायचंय, आपल्याला प्रभूमध्ये दृढ राहायचंय. तरच प्रभूची कृपा, प्रभूचं सामर्थ्य आपल्यामध्ये उतरणार. तर आपल्याला स्वर्गात मनुष्य नेणार नाही, प्रभू येशू नेणार आहे. आणि आपण माणसाचं ऐकायला लागले तर आपल्याला आपण कुठे जरा माहिती, अधोलोकामध्ये. म्हणून पूर्ण रीतीने आपलं लक्ष परमेश्वराकडे असावे, कारण आपण या शेवटच्या दिवसामध्ये आहोत. वचन काय सांगते पहा पुढे, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 2:18 योहान काय म्हणते पहा, म्हणून ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. काय सांगते वचन सांगते शेवटली घटका आहे, कारण पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठलेले आहेत. प्रभू येशूच्या विरुद्ध उठणारे अनेक लोक आहेत, जे ख्रिस्ताविरुद्ध उठलेले आहेत, प्रार्थनेच्या विरुद्ध उठलेले आहेत, प्रभू येशूच्या लोकांविरुद्ध, प्रभूची सेवा करणारे लोकांच्या विरुद्ध उठलेले आहेत. अशा ठिकाणी प्रभूच्या लोकांना मारहाण केली जात आहे, त्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात येते, त्यांना मारण्यात जाळण्यात सुद्धा येते, त्यांना गावाच्या नगराच्या बाहेर काढत आहेत, त्यांचा पाठलाग करत आहे, अनेक प्रकारे त्यांना त्रास देण्यात येते. यावर आपल्याला कळते की शेवटची घटका आलेली आहे, कारण शेवटच्या घटकेत प्रभूच्या लोकांना भरपूर त्रास देण्यात येणार, छळ होणार प्रभूच्या लोकांचा, त्यांना मारहाण करणार, तुरुंगात टाकणार. आणि त्यावर आपल्याला कळले की शेवट आलेला आहे. आणि हल्ली ठिकठिकाणी या सर्व गोष्टी मात्र चालू आहेत. हल्ली तर यरुशलेमीमध्ये सुद्धा युद्ध चालू आहे, यरुशलेमीमध्ये सुद्धा लढाई चालू आहे. यावर आपल्याला कळते की प्रभू येशू येण्याची आता वेळ आलेली आहे, शेवट आलेले. म्हणून आपल्याला तत्पर राहायचंय, आपल्याला परमेश्वरामध्ये आपल्याला वाढायचंय, प्रभूच्या नियमामध्ये आपल्याला चालायचंय. जेवढी वेळ प्रभूला देता येईल तेवढी वेळ प्रभूला द्या. बघा, एखादा म्हातारा किंवा एखादा आजारी मनुष्य आता तो पूर्ण खाटेला खिळलेला आहे. आता या आजारपणात किंवा या म्हातारपणात आता तो देवाच्या घरी जाणार आणि त्या माणसाला समजते की आता माझा अंत आलेला आहे, माझा शेवट आलेला आहे, मी काय आता जास्त दिवस राहणार नाही. तो पूर्ण आजारपणात आहे किंवा पूर्ण खाटेला खिळलेला आहे, पूर्ण म्हातारं वय झालेलं आहे, आता मी देवाकडे जाणार. तो काय करतो, आता शेवट आलेला आहे, पण तो आपलं पाप कबूल करायला सुरुवात करतो. तो आपल्या घरातल्या किंवा त्याच्याकडे येणाऱ्या लोकांकडे तो क्षमा मागणार, माझ्यातून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. तो का क्षमा मागतो, तो का आपलं पाप कबूल करतो, तो का पश्चाताप करतो, कारण त्याला माहिती आहे की आता माझा अंत आलेला आहे, मी जाणार आहे, तर मी माझं पाप कबूल करतो आणि मी सर्वांकडे क्षमा मागतो, म्हणजे माझ्या पापांची मला क्षमा होईल आणि माझ्या अंतामध्ये मी देवाच्या घरी जाईल. तसंच प्रकार आहे, या पृथ्वीचा सुद्धा अंत आलेला आहे, मानवाचा अंत शेवट आलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला पाप कबूल करायचंय, पश्चाताप करायचंय, सर्व बरोबर प्रीतीने आणि प्रेमाने वागायचंय, प्रार्थना करायचे, प्रभूमध्ये स्थिर राहायचंय, कारण शेवट आलेला आहे. आपण प्रभूच्या राज्यात जावे असं आपल्याला आता वाटत आहे, तर परमेश्वराकडे वळा, प्रार्थना करायला सुरुवात करा, जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये वाढा, जास्तीत जास्त परमेश्वराच्या वचनामध्ये वाढा, कारण शेवट आलेला आहे. आणि जेवढी वेळ प्रभूला देते तेवढी वेळ प्रभूला देण्याचा प्रयत्न करा. जितकं परमेश्वरामध्ये वाढता येईल तितकं परमेश्वरामध्ये वाढा. काम आहे, काम कोणाला नाही मिळत, सर्व आहेत की नाही, काम आहे, धंदा आहे, कुटुंब आहे, मुलं आहे, बाल संसार आहे, ते सर्व आहे. पण जी वेळ तुम्ही चुकीच्या कामासाठी देता ती परमेश्वरासाठी द्या. काढा वेळ परमेश्वरामध्ये, जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेला द्या, परमेश्वरामध्ये राहा. आपण देवाच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार.
परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार, तर आपण सर्वजण शेवटल्या दिवसामध्ये आहोत. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, याकोबाच्या पत्रामध्ये 5 अध्यायामध्ये 8, तुम्ही धीर धरा व आपले अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. आगमनाची म्हणजे प्रभूच्या येण्याची वेळ आलेली आहे, शेवट आलेले आहे. म्हणून तुम्ही धीर धरा आणि आपली अंतःकरणे स्थिर करा. धीर सोडू नका, धीर धरा आणि आपली अंतःकरणे स्थिर करा. इकडे तिकडे आपली अंतःकरणे वळू देऊ नका, तर आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूची वेळ आलेली आहे, शेवट आलेले आहे, प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे. आता म्हणून वचन सांगते आगमनाची वेळ आलेली आहे, शेवट अंत आलेले आहे. तर आता प्रभूमध्ये आपल्याला स्थिर राहायचंय, प्रभूच्या वचनात चालायचंय आणि सर्व पापापासून आणि वाईटापासून आपल्याला पूर्ण रीतीने दूर राहायचंय. जर आपण शेवटपर्यंत टिकून राहणार, शेवटपर्यंत आपण जर स्थिर राहणार, तर आपण प्रभूच्या जोडीला प्रभू बरोबर जाऊ शकणार, प्रभू बरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करणार. त्यानंतर वचन सांगते लूक 21 अध्याय 36 वचनामध्ये बायबल सांगते की तुम्ही तर होणाऱ्या सर्व गोष्टी चुकवल्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. हालेलुया, हालेलुया. आता हा जो दिवस येणार आहे म्हणजे प्रभू येशू, त्या प्रभू समोर उभे राहण्यास आपण समर्थ व्हावे म्हणून बायबल सांगते प्रार्थना करीत जागृत राहा. कारण येशू येण्याची आता वेळ आलीच आहे. प्रभूने म्हटलं की तुम्ही माझ्या पुढे उभे राहून समर्थ होऊन प्रार्थना करीत राहा, आणि आता तरी वेळ आलेली आहे, शेवट आलेला आहे, अंत आलेला आहे. म्हणून याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रार्थना. प्रार्थना करीत राहा, प्रार्थनामय जीवन जगत राहा. जितकी वेळ परमेश्वराला देता येते तितकी वेळ परमेश्वराला देण्याचा प्रयत्न करा. बरीच अशी लोक आहेत, विशेष करून अर्नाळा गावातली लोक, कामधंदा आहे त्याला, काही मासली विकायला जातात, मासली मात्र सुकत घालतात, घरातली कामे, तर बोटीवर जाणारे लोक, घरातले पुरुष बोटीवर जातात, पण त्यांचे जेवण बनवायला लागतात बायकांना. अगदी मासली घेऊन कुठे ना कुठे विकण्यासाठी लांबच्या प्रवासावर पण ते जातात. अगदी गावोगावी जाऊन पायी चालून मासली सुद्धा विकतात. तरी सुद्धा जास्तीत जास्त हेच लोक प्रार्थनेत असतात. दिवसा असो, रात्री असो, नाईटची असो, तरी ते जास्त प्रार्थनेत दिसतात. कामं करतात आणि एवढी कामं असतात, अगदी जास्त अंग मेहनतीची कामं असतात, तरी सुद्धा ते जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये असतात. काही लोकांना प्रार्थनेचं आम्हाला काम आहे, ती वेळ एवढं प्रार्थनेला देऊ शकत नाही, घरात असूनही प्रार्थनेला येऊ शकत नाही, वेळ असूनही प्रार्थनेत बसू शकत नाही. पण अर्नाळा गावातली लोक अशी आहेत जी जास्तीत जास्त तुम्हाला प्रार्थनेत दिसणार. काम आहे तर नुसते घरी बसलेली नाही ते, तरी सुद्धा मात्र जास्तीत जास्त ते प्रार्थनेत असतात. रिट्रीट असो तेच लोक जास्त असणार, कोणतीही प्रार्थना असो, रात्र असो दिवसा, तेच प्रार्थनेमध्ये जास्त दिसणार तुम्हाला. कारण जितकी वेळ परमेश्वरासाठी आपण घालवणार, परमेश्वरासाठी काढणार, तितका परमेश्वर अनुग्रह देणार, तितका अभिषेक देणार परमेश्वर पिता आपल्याला. आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र परमेश्वर करणार. इतका महान आहे आपला परमेश्वर पिता. म्हणून जर तुम्ही प्रार्थनेत राहणार, परमेश्वराच्या वचनात राहणार, तर देवाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करू शकणार. स्वर्गाच्या राज्यामध्ये मात्र आपला प्रवेश होणार. म्हणून प्रभूला वेळ द्या, प्रार्थनेत जास्तीत जास्त वाढा, कारण शेवटच्या दिवसाचं चिन्ह काय? प्रार्थना. प्रार्थना महत्वाचं चिन्ह प्रभूने देऊन ठेवले. प्रार्थना करत राहा, प्रार्थनेमध्ये तुम्ही वाढा. प्रार्थना करताना प्रभूला आपण आढळले तर त्याच्या जोडीला त्याच्या बरोबर त्याच्या राज्यात जाणार. म्हणून जेवढी वेळ परमेश्वराला देते तेवढी वेळ परमेश्वराला द्या, कारण शेवट आलेले आहे. शेवटच्या दिवसामध्ये आपण आहोत, प्रभू येशू येण्याच्या दिवसामध्ये आपण आहोत. म्हणून जास्तीत जास्त वेळ आपण प्रभूला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.